नमस्ते मैत्रिणींनो, मी मोनिका। पार्लरमध्ये केसांना स्मूथनिंग कशा प्रकारे करतात हे मी तुम्हाला व्हिडिओत पुढे दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम हेड वॉश करतात ते। हेड वॉश झाल्यानंतर मला थोडे केस कट करायचे होते आणि त्यांनी छान असा यू कट दिला माझ्या केसांना। केस छान एकदम लाईनीत कट झाल्यानंतर त्यांनी केसांचे छोटे छोटे पार्ट करून एक क्रीम लावली। त्या क्रीमचा विचित्र वास येत होता खूपच, आणि आपल्याला तो वास सहन करावा लागतो आणि चेअरवर बसून राहावं लागतं। ती क्रीम पूर्ण केसांना अप्लाय करतात, ती सुकू देतात आणि मग हेअर वॉश करतात। पूर्ण ती क्रीम काढून टाकतात। हेअर वॉश झाल्यानंतर ते पूर्ण छान ड्राय करतात। तुम्ही पाहू शकता पूर्ण ड्राय झालेत केस। मला एकदम छान वाटत होतं। ड्राय झाल्यानंतर आपल्या केसांना ते स्ट्रेटनिंगच्या साहाय्याने स्ट्रेट करतात, आयन करतात म्हणजेच। आणि हे आयनसुद्धा केसांचे पार्ट करून छोटे छोटे अगदी हळूवारपणे करावं लागतं। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ते स्ट्रेटनिंग करत आहे, आणि खूप हळूवारपणे आणि अनुभवी व्यक्तीला करावं लागतं हे। छान असं स्ट्रेटनिंग एक भाग झाला होता, दुसऱ्या भागाला ते स्ट्रेटनिंग करत आहे। स्ट्रेटनिंग झाल्यानंतर अगदी छान आणि मस्त वाटत होतं मला। तर पाहू शकता तुम्ही किती छान केस एकदम सिल्की झालेत माझे। पूर्ण आयन झाल्यानंतर ते आपल्या केसांना पुन्हा एकदा एक क्रीम अप्लाय करतात। पुन्हा केसांचे छोटे छोटे पार्ट करतात आणि छान अशी क्रीम अप्लाय करतात। या क्रीमचा नव्हता एवढा वास येत, पहिल्या क्रीमचा चांगलाच डेंजर वास येत होता। ही क्रीम अप्लाय झाल्यानंतर पुन्हा केस थोडा वेळ सुकू देतात। सुकून झाल्यावर हेअर वॉश करतात आणि पुन्हा ड्राय करतात। छान असे ड्राय करतात। ड्राय झाल्यानंतर केस तेव्हाच मला खूप सिल्की आणि छान वाटत होते। मस्त असे ड्राय करतात हेअर, पूर्ण टॉवेलच्या साहाय्याने ड्राय करतात आणि मग हेअर सेट करतात। इथे हेअर सेट करण्यासाठी ते कोम आणि ड्रायर वापरतात। छानपैकी हेअर ड्राय झाल्यानंतर पूर्ण पुन्हा एकदा छोटे छोटे डिवाइड पार्ट करून त्यांना ते हेअर सेट करतात। मस्त वाटत होतं एकदम। आणि फायनली तुम्ही माझा लुक आता पाहू शकता। एकदम छान वाटत होतं मला। मी माझ्या आयुष्यात कधीच केस मोकळे सोडलेले नाही आणि आता मस्त वाटतंय मला, एकदम छान।